आपण प्रार्थना करूयात. हे आमच्या सर्वसमर्थ स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असं तो आमचा एकमेव जिवंत परमेश्वर आहे. होय प्रभू, गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये राखलंस, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस आणि पुन्हा एक वार ह्या शब्दात दिवशी तुझी आराधना उपासना करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. होय प्रभू, गत सप्तकभर आम्ही तुझा अनुभव घेतला आहे. आम्हा प्रत्येकाची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने तू पुरवलेली आहेस. यावेळेस उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आमचं सर्व अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो आणि ही उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्मेचं मार्गदर्शन दे अशी आम्ही तुला विनंती करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. गीत संग्रहातून गीत क्रमांक 238 नमा परम मंगला हे गीत आपण गाणार आहोत. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. द्याऊ गाऊ पूजू वाहुनी, द्याऊ गाऊ पूजू वाहुनी. प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परम वत्सला. नगरणा बापान कुठे, जगत कारणा बापान कुठे. तव वात्सल्य तुला, तव वात्सल्य तुला, तव वात्सल्य तुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगतारणा पुत्रानुपम, जगतारणा पुत्रा अनुपम. तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला,
तुझी कृपा निर्मला गौरव तुला परमवसला नमा परममंगला गौरव तुला परमवसला जग चालना पवित्र आत्मन जग चालना पवित्र आत्मन ओ मम जीवन कला ओ मम जीवन कला ओ मम जीवन कला गौरव तुला परमवसला नमा परममंगला गौरव तुला परमवसला अगाधवया सदानुभवू अगाधवया सदानुभवू तुझ्या त्रिविध भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवसला नमा परममंगला गौरव तुला परमवसला हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथही अवलंबून आहेत. हे प्रभो आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या प्रभू तुम्हास असो आणि तुझा आत्म्यासह तो असो. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करूयात. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ देव बापा, जेवढे आम्हाला सोपवण्यात आले तेवढ्यांचा हिशेब आम्हाला द्यावा लागेल असा इशारा तू दिला आहेस. तू दिलेल्या वरदानांचा योग्य रीतीने उपयोग करण्यासाठी आम्हाला सुज्ञता व चिकाटी दे, म्हणजे न्यायदिनी विश्वास पुणे आम्ही कारभार केला हे प्रगट होईल. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपण स्तोत्र वाचूया. स्तोत्र क्रमांक 122, पान क्रमांक 754.
आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेममध्ये तुझ्या विशीच्या आमचे पाय लागले आहे. हे यरूशलेममध्ये एकत्र जोडलेली नगरी सारखी तू बांधली आहेस. इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश व परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाने उपकार स्मरण करण्यास चढून येतात. कारण ते न्यायस्थानाने व दाविदाच्या घराण्याचे राजस्थानाने मांडले आहेत. यरूशलेममध्ये शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करण्याचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती असो. तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्याकरता तुझ्यामध्ये शांती बसो. अशी प्रार्थना करीत परमेश्वर आमचा देव घराकरता तुझ्या कल्याणासाठी मी झटत राहील. येथे शास्त्रभाग समाप्त होत आहे. जुना करार योशुवा याचा 6वा अध्याय 1 ते 11 वचन. योशुवा याचा 6वा अध्याय 1 ते 11 वचन. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर योशुवाला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासोबती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुकावेत. रणशिंगे फुकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. म्हणजे नगराचा तट जगाच्या जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. नंतर नूनाचा मुलगा योशुवा याने याजकांना बोलावून म्हटले, कराराचा कोष उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला, नगराला प्रदक्षिणा घाला आणि शास्त्री पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चाला. योशुवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोष त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकापुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग योशुवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासोबती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त. आमीन. आजच्या दिवसासाठी नेमण्यात आलेले पत्र नव्या करारातून इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 32 ते 37 आपण वाचन करणार आहोत. पान क्रमांक 312. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 32 ते 37. धैर्य सोडू नये म्हणून बोध. पूर्वकाळचे दिवस आठवा. त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबाझोंबी केली. कधी विटंबना व कधी संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्याचे तुम्ही सहभागी झाला. कारण बंदिवानाबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल,
उशीर करणार नाही. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. वर्तमान आशयासाठी नेमलेलं शुभवर्तमान, लूक लिखित शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 5 वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहता त्यातला पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी भवकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्म पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र गौरवी पित्या, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वर बापा, तुला मान महिमा यथा योग्य प्राप्त हो. लीन नम्र होऊन नतमस्तक होऊन आम्ही सर्व मंडळी तुझ्या पवित्र वेदीमध्ये, तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये आम्ही येत आहोत दे बापा. प्रभू, तू सर्व समर्थ बाप आहेस, सर्व शक्तिमान बाप आहेस दे बापा. तू कृपाळू दयाळू आहेस. आम्ही जसे आहोत तसा तू आमचा स्वीकार कर बापा. आम्ही पापी आहोत दे बापा. प्रभू परमेश्वर बापा, तू तुझ्या स्पर्शाने आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. तुझ्या स्पर्शाने दे बापा आम्हाला दे बापा आमच्या पापापासून मुक्ती दे दे बापा.
प्रभू परमेश्वर बापा, आज मी खास करून जी प्रार्थना करतो दे बापा, ही प्रार्थना आणि विनंती खास करून सर्व आजारी लोकांसाठी आहे, जे बिछाण्यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या व्याधींनी देवप्पा त्रस्त आहेत. मोठ्या मोठ्या महामाऱ्यांनी देवप्पा त्यांना जकाडलेलं आहे, मोठ्या महारोगांनी देवप्पा त्यांना पछाडलेलं आहे देवप्पा. खास करून देवप्पा शोभा साळवी यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो, त्यांना आरोग्याचा स्पर्श कर. या सर्व लोकांना मंडळीमधील आणि या भूतलावरतील देवप्पा जे सर्व देवप्पा आजारांनी जकडलेले आहेत त्यांच्यासाठी देवप्पा मी प्रार्थना करतो. माझी प्रार्थना आणि विनंती तू स्वीकार दे बाप्पा. त्यांनी केलेली प्रार्थना त्या विश्वासाने देवप्पा त्यांना तू उत्तर दे, त्यांना आरोग्य दे, त्यांना दीर्घायुष्य देऊन तृप्त कर, त्यांना शक्ती सामर्थ्याने भर आणि पुन्हा एकदा त्यांना देवप्पा नवीन जीवन देते बाप्पा. आणि या तुझा जो अनुभव त्यांना या आजारपणात या महारोगामध्ये जो घडला आहे दे बाप्पा, त्याच्याद्वारे देवप्पा ते पूर्णपणे निरोगी होऊन या भूतलावरती तुझी साक्ष देण्यासाठी उभा राहावे देवप्पा. आणि तुझं जीवन तुझं कार्य जे आहे देवप्पा, तुझं वचनाचं देवप्पा पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य यांच्याकडून होऊ दे देवप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, खास करून आम्हा सर्वांना देवप्पा आजचा तू दिवस दाखवलास. आज देवप्पा आजपर्यंत तू आम्हाला आरोग्य दान दिलंस, निरोगी ठेवलंस आणि तुझ्या उपस्थितीत येण्याची देवप्पा आम्हाला संधी दिलीस. खरोखर तुझी दया कृपा आमच्यावर आहे, तुझा विपुलतेचा आशीर्वाद आमच्यावर आहे, जे करून आम्हाला तू सुरक्षित ठेवलेला आहेस. आणि देवबाप्पा या सर्व आजारांपासून महारोगांपासून आम्हाला देवबाप्पा तुझं स्तोत्र 91 द्वारे देवबाप्पा आम्हाला रक्षा कवच प्राप्त करून दिलेलं आहे. प्रभू परमेश्वर बाप्पा, जे लोक देवबाप्पा व्यसनाधीन आहेत, जे मानसिकरित्या आजारी आहेत, शारीरिकरित्या प्लस देवबाप्पा जे आर्थिकरित्या आजारी आहेत, या अशा वाईट गोष्टीमध्ये जे पडलेले आहेत, खास त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. यांना देवबाप्पा तू देवबाप्पा सुख समाधान दे मनामध्ये आणि देवबाप्पा त्यांच्या आचारात विचारात देवबाप्पा सुधारणा होण्यासाठी देवबाप्पा त्यांच्यावर तुझा प्रकाश होऊ दे. प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्हा सर्वांना देवबाप्पा तू प्रकाशित केलेलं आहेस, तुझ्या प्रकाशाने आम्हाला प्रकाशित होऊ दे. आणि हे जीवन जगण्यासाठी देवबाप्पा आम्हाला तू मार्ग सत्य आणि जीवन म्हणून देवबाप्पा येशू ख्रिस्त दिलास. त्याचं अनुकरण करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सशक्त बनव आणि त्याच्या मार्गावर चालत असताना आम्हाला सार्वकालिक जीवनाचा जो मार्ग येशू ख्रिस्ताने दाखवला, त्या सार्वकालिक मार्गाकडे जाण्यासाठी आम्हाला तयारी करण्याची देवबाप्पा पूर्ण तू हे जीवन दिलेलं आहे, त्याचा पुरेपूर आम्ही उपयोग करावा असं तू कर दे बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, आमचं धर्मप्रांत राईट रेव्हरंड बिशप दुपारे, आमचे याजक रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर आणि सर्व या CNI आणि या भूतलावरती सर्व याजक ले लीडर्स यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. सगळ्या कमिटीसाठी प्रार्थना करतो. जे सेवा कार्य आम्हाला देवबाप्पा जे आम्हाला वाहण्यासाठी तू दिलेला आहेस, ते सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी तू आशीर्वादित कर. आणि लोकसमूहापर्यंत या मंडळीपर्यंत तुझं पवित्र वचन प्रत्येकाच्या हृदयात पेरण्यासाठी आम्हाला जी उत्सुकता, जी शक्ती, सामर्थ्य दिलेलं आहेस आणि ज्या पूर्णपणे सुरक्षिततेमध्ये आम्हाला तू जो चालवत आहेस, त्यासाठी देवबाप्पा खरोखर तुझी देवबाप्पा आभार व्यक्त करतो. आणि सतत असंच आम्हाला देवबाप्पा तू प्रेरित कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, इथून पुढची वेळ काळ तुझ्या हाती सोपवतो आणि पूर्ण जीवन तुझ्या हाती सोपवतो. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात मागतो म्हणतो, ऐक. आमीन. याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती दरुण मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी.
भर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे जगदीशाचे स्तवन करू जय जयकारे गगन भरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी पुत्रक कन्यापन सगळी जमून रमूया पितया जवळी राहील पुढती ख्रिस्त उभा स्वर्गाची मगती प्रतिमा विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी देवाजीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला स्मरुनी चित्ती ते सगळे प्रेमाश्रूंची वाहू फुले विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी सादर करूया सर्व विनंत्या ईश्वर बापा विश्वनियंत्या काय कुणाला व्हावे हे जानत परमेश्वर आहे विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजी तनु देवाची मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनुजीवितरी प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. हे प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.
इस्रायल लोक देवाचे निवडलेले लोक, परंतु ते बलाढ्य मिसर देशाचा पराक्रमी फारो राजा याच्या दास्यामध्ये, गुलामगिरीमध्ये आहेत. इस्रायल लोकांनी मिस्रामध्ये 430 वर्ष गुलामगिरी केली आणि त्यांचं दास्य इतकं बिकट होतं की त्यांनी परमेश्वराकडे आक्रोश केला आणि इस्रायलांची आरोळी स्वर्गापर्यंत पोहोचली. तेव्हा परमेश्वराने त्याचा सेवक मोशे याला फारोकडे पाठवलं. परमेश्वराचा संदेश घेऊन मोशे फारोकडे आला आणि फारोस तो म्हटला, जिवंत देव परमेश्वर यहोवा हा तुला आज्ञा देत आहे की तू त्याच्या लोकांना त्याची उपासना करण्याकरता सोडवावे. परंतु फारोचं मन कठीण झालं होतं आणि म्हणून परमेश्वराने मोशे करवी मिसर देशावर 10 भयंकर पीडा पाठवल्या. ह्या 10 पिढ्यांनी त्रस्त होऊन नंतर फारो राजाने इस्रायल लोकांस जाण्याची परवानगी दिली. आणि मग हे साधारण 10 लाख इस्रायल लोक 430 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आता आनंदाने आणि उत्साहाने वचनदत्त देशाकडे जाण्यास आता तयार झालेले आहेत. परमेश्वराने ह्या सर्व गोष्टीचं शेकडो वर्षापूर्वीच भाकीत केलेलं होतं. जर आपण उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 13वे वचन जर आपण वाचलं तर परमेश्वराने त्याचा सेवक अब्राहम यास पाचारण केलं आणि परमेश्वर अब्राहमास म्हणाला, मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक करेल, तू राष्ट्रांचा पिता होशील, तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र मी निर्माण करील. परंतु तुझे संतान हे 430 वर्ष उपरी होऊन राहील आणि ज्या लोकांची ते दास्य करतील ते लोक 430 वर्ष त्यांना छेळतील आणि मग मी त्यांना दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये मी स्वतः त्यांना घेऊन जाईल अशी मी शपथ वाहतो. हे भाकीत आता पूर्ण होण्याची वेळ जवळ आलेली आहे. 430 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आता हे 10 लाख इस्रायली लोक मोशेच्या नेतृत्वाखाली वचनदत्त देश, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे दुधा मधाचा प्रवाह वाहणारा देश याच्याकडे आता रवाना झालेले आहेत. आणि मग रानातून प्रवास करत असताना परमेश्वराने त्यांना सर्वतोपरी सहाय्य केलं. होय, दररोज स्वर्गातून त्यांना मान्ना देऊन रोज त्यांचं भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ याद्वारे त्यांना मार्ग दाखवला. त्यांच्या प्रत्येक गरजा परमेश्वराने त्या रानातून पुरवलेल्या आहेत. आणि असं करत करत काही दिवसाच्या अंतरावरच हे इस्रायल लोक वचनदत्त देशाच्या सीमेवर येऊन ठेपलेले आहेत. आता फक्त वचनदत्त देशात प्रवेश करायचा आणि त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्यावर चढाई करून त्यांचा पराभव करून तो देश हस्तगत करायचा, एवढंच फक्त आता बाकी होतं. अशा वेळेस मोशेने हा देश हेरण्यासाठी काही लोकांची निवड केली. इस्रायल राष्ट्र हे 12 वंशाचं राष्ट्र आणि म्हणून प्रत्येक वंशातील एक पुरुष असे 12 पुरुष मोशेने निवडले आणि त्यांना तो वचनदत्त देश म्हणजे कनान देश हे हेरण्यासाठी त्यांना कनान देशात पाठवलं. ह्या 12 हेरांनी 40 दिवस आणि 40 रात्र तो संपूर्ण कनान देश पिंजून काढला, तो हेरला आणि पुन्हा ते इस्रायल लोकांच्या छावणीकडे आलेले आहेत. आणि 40 दिवस हेरगिरी केल्यानंतर आता आपला अहवाल, आपला रिपोर्ट ते इस्रायल लोकांना सादर करत आहेत. ह्या 12 मधले 2 लोक किंवा 2 जण म्हणजे यहोशुवा आणि कालेब हे इस्रायलांना सांगतात, हा खरोखर दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश आहे. परमेश्वराने तो आपल्या हातामध्ये दिलेला आहे. आपण त्यांच्यावर स्वारी करू, त्यांच्यावर चढाई करू आणि संपूर्ण देश हस्तगत करू. परमेश्वराने आपल्याला हा देश दिलेला आहे. परंतु जे बाकीचे 10 लोक होते त्यांनी मात्र विपरीत असा रिपोर्ट दिलेला आपल्याला दिसतं. हे 10 लोक काय म्हटले? ते म्हटले, होय, हा वचनदत्त देश किंवा कनान देश हा खरोखर दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश आहे. त्यामध्ये सुपीक जमीन आहे, पाण्याचा साठा भरपूर आहे,
फळझाडं फुलझाडं पुष्कळशी सुंदर आहेत, सर्व काही सुंदर आहे, परंतु तिथले लोक बलवान आहेत आणि तिथली जी नगरे आहेत ती तटबंदीची आणि मजबूत आहेत आणि मोठी नगरी त्यांची आहेत. ते लोक फार धिप्पाड आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही स्वतःला एखाद्या टोळासारखं वाटलो, टोळासारखं आम्हाला भासलो आणि त्यांच्यावर पराभव करायला आमच्यामध्ये शक्ती नाही. आपण त्यांचा पराभव करू शकणार नाही आणि असा अविश्वास या 10 लोकांनी दाखवलेला आपल्याला दिसतो. आणि ज्या वेळेस ह्या 10 लोकांकडून हा अहवाल ह्या इस्रायल लोकांनी ऐकला, त्यावेळेस त्यांनी काय केलं, या इस्रायल लोकांनी काय करायला पाहिजे होतं हे प्रथम पाहूयात. त्या इस्रायल लोकांनी सारासार विचार करायला पाहिजे होता. ज्या परमेश्वराने बलाढ्य फारोच्या हातातून आम्हाला सोडवलं, त्या मिसर देशावर 10 भयंकर पिढ्या आणल्या की ज्या आमच्या गोशन प्रांतावर आल्या नाहीत. मग वाटेतून येत असता वाटेत अथांग तांबडा समुद्र दिला. तांबड्या समुद्रामधून परमेश्वराने आमच्यासाठी वाट काढली. रोज आम्हाला तो मान्न पुरवतो. तहान लागली तेव्हा खडकातून पाणी त्याने दिलं. अनेक चमत्कार त्या परमेश्वराने केले. तेव्हा जरी इथले लोक धिप्पाड आहेत, बलवान आहेत, तरी त्यांच्यावर पराभूत करायला, त्यांच्यावर विजय मिळवायला परमेश्वर आम्हाला सहाय्य करील असं इस्रायल लोकांनी म्हणायला पाहिजे होतं. परंतु इस्रायल लोकांनी काय केलं, ज्या वेळेस या 10 लोकांचा रिपोर्ट किंवा अहवाल त्यांनी ऐकला, त्यावेळेस असं म्हटलं आहे, मग सर्व इस्रायल लोक गळा काढून विलाप करू लागले आणि रात्रभर ते रडले, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. रात्रभर ते रडू लागले. नंतर त्यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली आणि ते आपसात म्हटले, आपण एक नवीन पुढारी निवडू आणि पुन्हा आपण मिसर देशाला जाऊ. ज्या वेळेस परमेश्वराने त्यांचे शब्द ऐकले, परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. परमेश्वर या लोकांवर संतप्त झाला आणि परमेश्वर त्यास म्हटला, जर पुन्हा मागं जावं अशी तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या संबंधात तेच करेल. चला आता तुम्ही पुन्हा मागं वळा. ज्या तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलास, त्या तुम्हा सर्वांची प्रेते याच रानात पडतील. तुमच्यातील कुणी वचनदत्त देशात प्रवेश करणार नाही. त्यातील फक्त यहोशुवा आणि कालेब हे 2 जण वचनदत्त देशात जातील. तुम्ही सर्व तुमची प्रेते ह्याच रानात पडतील, अशी मी स्वतःविषयी शपथ वाहतो. मी शपथ वाहून म्हणतो की तुम्ही माझ्या विषयाच्या ठिकाणी यावायचाच नाही, अशी परमेश्वराने शपथ त्यांच्याविषयी वाहिली. आणि परमेश्वर त्यांना म्हणतो, तुम्ही हा कनान देश हेरण्यास 40 दिवस लावले आणि म्हणून प्रत्येक दिवसासाठी 1 वर्ष, असं 40 वर्ष मी तुमची या रानावनातून भटकंती करील. तुम्हाला ह्या वचनदत्त देशात जाता येणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना पुन्हा रानात फिरवलं. कनान देशात न नेता पुन्हा रानात नेऊन 40 वर्ष त्यांची भटकंती केली. संपूर्ण पिढीचा तिथे नाश झाला, असं भयानक चित्र आपण या ठिकाणी पाहतो. होय, कनान देश, वचनदत्त देश, दुधामधाचा प्रवाह वाहणारा देश, त्याच्या सीमावर ते आले होते. होय, त्याच्यामध्ये जाण्याचा तो अवकाश, परंतु परमेश्वरावर आपली भार आणि भिस्त त्यांनी टाकला नाही. ते हवालदिल झाले, निराश झाले, शत्रूकडे बघून भयभीत झाले आणि परमेश्वरावर भिस्त न टाकता, त्याच्यावर भरोसा न ठेवता त्यांनी घाबरले, भ्याले आणि म्हणून परमेश्वराने त्यांना पुन्हा रानात येऊन 40 वर्ष त्यांची भटकंती केली. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही आमचा देवावर भरोसा टाकत नाही, आमचा भार आणि भिस्त त्याच्यावर ठेवत नाही, त्याच्यावरचा आमचा विश्वास कमी होतो, त्यावेळेस देवाचं कार्य प्रशस्तपणे, प्रभावीपणे आणि योग्य वेळेत आम्ही करू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे इस्रायली लोक. तुमच्या माझ्या जीवनातून परमेश्वराला महान महान असं कार्य करून घ्यायचं आहे. तो एक मोठी सेवा तो आमच्या जीवनातून अपेक्षित करतो. परंतु जर आम्ही परमेश्वरावर भाव ठेवत नाही, आमचा संपूर्ण विश्वास आम्ही त्याच्यावर टाकत नाही, आमचं जीवन आम्ही त्याला समर्पित करत नाहीत, मग या कार्याला दीर्घकाळ लागू शकतो. त्याला अनेक वेळ लागू शकतो, अनेक वर्ष लागू शकतात. आणि जे कार्य आम्हाला आमच्या जीवनात लवकरात लवकर करायचे, त्याला दिरंगाई होऊ शकते. इस्रायल लोकांकडे पहा. वचनदत्त देशात विश्वासाने प्रवेश टाकण्यापेक्षा अविश्वास दाखवला आणि 40 वर्ष त्या गोष्टीला विलंब लागलाय. पुन्हा त्यांची रानामध्ये भटकंती परमेश्वराने केलेली आहे.
40 वर्ष रानातून भटकंती केल्यानंतर पुन्हा एक वार मोशे त्या सर्वांना घेऊन पुन्हा आता त्या वचनदत्त देशाच्या सीमेवर आलेला आहे. आता मात्र परमेश्वराचा सेवक मोशे हा मरण पावला आणि त्याचा जो मदतनीस म्हणजे नूनाचा मुलगा यहोशवा यांनी नेतृत्व सांभाळलं. आता यहोशवावर ही जबाबदारी येऊन ठेपली होती की त्यांनी ह्या इस्रायल लोकांना कनान देशामध्ये वचनदत्त देशामध्ये घेऊन जायचं. परंतु कनान देशामध्ये सध्या कनानी लोक वास्तव्य करत होते आणि म्हणून प्रत्येक नगरात जाऊन त्या नगरावर चढाई करून ते हस्तगत करून त्याच्यावर कब्जा मिळवून मग ह्या संपूर्ण देशाच्या कनान देशामध्ये वस्ती करायची ही महान जबाबदारी आता यहोशवावर येऊन पडलेली आहे. परंतु कनान देशात जाण्यापूर्वी त्यांच्या समोर यार्देन नदी हे अडखळण आलेलं आहे. यार्देन नदी समोर उभी आहे. ते दिवस म्हणजे सुगीचे दिवस होते आणि सुगीच्या दिवसामध्ये यार्देन नदी दुथडा भरून वाहत असते आणि म्हणून या यार्देन नदीला महापूर आलेला आहे. इस्रायल लोक यार्देन नदीच्या ह्या काठाशी उभे आहेत. प्रश्न आहे, वचनदत्त देशात जायचं तर यार्देन नदी ओलांडायची कशी? कारण यार्देन नदी महापूर येऊन ती वाहत आहे. मग यहोशवा परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वर यहोशवास म्हणाला, पहा, अद्याप तो तुम्ही या वाटेने गेलेला नाही आणि म्हणून जे याजक आहेत त्यांना परमेश्वराचा पवित्र कोश घेऊन पुढे चालावयास सांग. त्या कोशामध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये 2000 हाताचं अंतर ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही चाला, म्हणजे तुम्हाला पुढची वाट दिसेल. परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने याजक जे आहेत ते कोश घेऊन पुढे चालले आणि मग इस्रायल लोक त्यांच्या पाठीमागून चालले आणि हे याजक त्यांचे पाय त्या यार्देनेच्या पाण्यावर लागताच ती यार्देन नदी दुभांगली. तिचं पाणी दुभांगून एक वाट निर्माण झाली आणि संपूर्ण इस्रायल लोक यार्देन नदी पार करून आता कनान देशामध्ये प्रवेश करते झालेत. आतापर्यंत संकट, आपत्ती, बिकट प्रसंग, गुलामगिरी यातून सोडवणूक करत इस्रायल लोक आता मात्र कनान देशाच्या जमिनीवर उभे आहेत. शेकडो वर्षापूर्वी परमेश्वराने त्यांना वचन दिल्याप्रमाणे आता ते वचनदत्त देशाच्या जमिनीवर त्यांचे पावलं ठेवलेले आहेत. परंतु हे इस्रायल लोक आम्हाला कसे दिसतात? हे इस्रायल लोक म्हणजे 430 वर्ष फारोची गुलामगिरी केल्यानंतर रंजले, गांजलेले, थकले, भागलेले, कष्टी आणि भाराक्रांत झालेले इस्रायल लोक आम्हाला समोर दिसत आहेत. एवढंच नव्हे तर 40 वर्ष त्या रानातून भटकंती त्यांनी केलेली आहे आणि अशा प्रकारे रंजले गांजलेले इस्रायल लोक आता वचनदत्त देशाच्या भूमीवर आता उभे आहेत. होय, आता ते वचनदत्त देशाच्या समीप आलेले आहेत, कनान देशाच्या समीप आलेले आहेत. आणि मग पुढे आपण पाहूयात, यहोशवा याच्या 6व्या अध्यायाकडे मी आहे. कनान देशात प्रवेश करायचा आहे तर त्यांना एकूण एक असे शहर त्यांना जिंकायचे आहेत. शहरामागून शहर जिंकत जाऊन संपूर्ण कनान देश हस्तगत करण्याचं मोठं कार्य आता या इस्रायल लोकांना करायचं आहे. आणि कनान देशात प्रवेश करण्यापूर्वी जे पहिलं शहर त्यांना लागलं ते म्हणजे यरीहो नावाचं शहर आहे. त्या यरीहो शहराच्या समोर हे 10 लाख इस्रायली लोक आता उभे आहेत. यरीहो शहराचा पाडाव त्यांना करायचा आहे, त्याच्यावर त्यांना चढाई करायची आहे. हे जे यरीहो शहर आहे ते जगातील जे सर्वात पुरातन असं ते शहर असं ते मानलं जातं. ह्या यरीहो शहराची ख्याती होती की हे यरीहो शहर एका उंच टेकडीवर किंवा डोंगरावर वसलेलं असं हे शहर. या यरीहो शहरामध्ये अनेक झरे आणि अनेक नाले म्हणजे पाण्याचा भरपूर साठा होता. आणि पाण्याचा भरपूर साठा असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात फळझाडं आणि फुलझाडं आलेली होती. खजुरींची झाडांनी ते शहर भरलेलं होतं आणि म्हणून निसर्गाची देण असलेलं हे यरीहो शहर सर्व लोकांचं एक आकर्षण असं होतं. आणि नेहमीच शत्रूंना हे हवं हवंसं वाटणारं शहर, त्याच्यावर नेहमी शत्रू चढाई करण्याची भीती होती. आणि म्हणून या यरीहोकरांनी एक गोष्ट प्रामुख्याने केली होती आणि ती गोष्ट म्हणजे ही, या यरीहोच्या लोकांनी शत्रूंनी आपल्यावर चढाई करू नये, आपल्यावर चढाई करून आपल्याला पराभूत करू नये,
हे नगर त्यांनी हस्तगत करू नये म्हणून संपूर्ण यरिहो शहराच्या भोवती त्यांनी एक तटबंदीची भिंत, एक मजबूत अशी भिंत त्यांनी बांधलेली होती. आणि यरिहो शहर त्या भिंतीसाठी प्रख्यात होतं. जसं आपल्याकडं चायना वॉल, जसं म्हटलं ग्रेट चायना वॉल जगामधलं एक आश्चर्य मानलं जातं, तसंच त्यावेळेस यरिहो शहर त्याच्या सभोवती बांधलेल्या भिंतीमुळं एक आश्चर्य असं मानलं जात होतं. मजबूत अशी भिंत संपूर्ण यरिहो शहराभोवती या यरिहोच्या लोकांनी बांधलेली होती. त्या भिंतीचं वर्णन जर आपण पाहिलं तर ती भिंत साधारण 20 फूट उंचीची होती. 20 फूट म्हणजे आपले आजचे 2 मजले, 2 मजल्यापर्यंत चढेल अशी ती 20 फूट उंचीची भिंत. त्या भिंतीची रुंदी 6 फूट लांब होती. 6 फूट लांब अशी जाडजुंट भिंत आणि संपूर्ण यरिहो शहराला घेरणारी असे साधारण 1.5 किलोमीटर अंतराची गोलाकार ती भिंत हे यरिहो शहराचं एक मजबूत संरक्षण होतं. 20 फूट उंच, 6 फूट रुंद आणि 1.5 किलोमीटर गोलाकार अशी ती मजबूत भिंत, ज्याला एक मोठी वेस लावलेली होती. आणि ह्या भिंतीमुळं, ही अवाढव्य अजस्त्र भिंतीमुळं कुठल्या शत्रूला यरिहो शहरावर चढाई करणं शक्य नव्हतं, कारण ही मजबूत भिंत मध्ये तटस्थपणे उभी होती. या भिंतीमुळं कुठल्या शत्रूला त्यांच्यावर आक्रमण करणं सहजासहजी शक्य नव्हतं. आणि म्हणून आपण पाहतो यरिहो शहर या भिंतीमुळं कुणी जिंकू शकलं नव्हतं आणि यरिहो शहर म्हणून अजिंक्य असं मानलं जात होतं. यरिहो शहराची रचनाच अशी होती की कुणी त्याला जिंकू शकत नव्हतं. एक तर ते डोंगरावर वसलेलं शहर टेकडीवर आहे आणि म्हणून यरिहोचे जे सैन्य होतं त्यांना खाली जे शत्रू आहेत त्यांना लगेच त्यांच्यावर टेहाळणी करता येत होती. ते वर असल्यामुळं त्यांना तेवढा ॲडव्हान्टेज होता. दुसरी गोष्ट, संपूर्ण यरिहो शहर हे तटबंदीचं होतं, मजबूत भिंतीने वेढलेलं होतं, कुणी त्यामध्ये आज शिरकाव करू शकत नव्हता. आणि यरिहो शहराचे जे सैन्य होतं ते कसलेले योद्धे, कलेने निपुण असे योद्धे होते आणि म्हणून वीर असे लोक होते आणि म्हणून यरिहो शहरावर कुणालाही स्वारी करता येईल नव्हते, कुणालाही यरिहो शहर जिंकता आलं नव्हतं. त्याच्या उलट आपण आता इस्रायल लोकांकडे पाहूयात. या यरिहो शहराच्या भिंतीच्या खाली उभे असलेले इस्रायल लोक अवाक होऊन त्या भिंतीकडे पाहत आहेत. हे यरिहो शहर जिंकायचं कसं, ही भिंत तोडायची कशी, हे तोडून त्या शत्रूवर हल्ला करायचा कसा, या दृष्टिकोनातून इस्रायल लोक यरिहोकडे पाहत आहेत. हे इस्रायल लोक आम्हाला कसे दिसतात? 430 वर्ष गुलामगिरी केल्यानंतर रंजले आहेत, गांजले आहेत, कष्टी आणि भाराक्रांत झालेले आहेत, थकले आहेत. त्यानंतर 40 वर्ष रानावनातून भटकंती करून आता ते थकून भागून त्या यरिहोच्या ठिकाणी आलेले आहेत. एवढंच नव्हे तर त्या 40 वर्षामध्ये जुनी सर्व पिढी निघून गेली, ही पूर्णपणे नवी पिढी आहे. ह्या नव्या पिढीतील लोकांना युद्धाचा अनुभव नाही. 40 वर्षामध्ये कधीच त्यांनी युद्ध केलेलं नाही, कारण रानावनातून ते भटकंती करत आहेत. नव्हे, या लोकांकडं कुठलंही हत्यार जवळ नाही, ढाल नाही, तलवार नाही, भाले किंवा बर्चे असं कुठलंच नाही. अशा प्रकारे हवालदिल होऊन इस्रायल लोक त्या यरिहोच्या भिंतीकडे आता पाहत आहेत. युद्धाच्या बाबतीत अनुभवी, कुठलाही अनुभव नाही, नौखे, नौशिके, निशस्त्र असे इस्रायल लोक आपल्याला त्या यरिहोच्या भिंतीच्या पलीकडे दिसत आहेत. परंतु ह्या इस्रायल लोकांकडं जरी कुठला युद्धाचा अनुभव नाही, कुठलाही हत्यार नाही, थकलेले, दमलेले, रंजले गांजलेले इस्रायल लोक, तरी एक बाजू त्यांची जमेची आहे. त्यांच्याकडे एक गोष्ट आहे आणि तो म्हणजे जिवंत परमेश्वर त्यांच्या बाजूने लढायला समर्थ आहे. परमेश्वर त्यांच्या बाजूचा आहे आणि म्हणून हे इस्रायल लोक मोठ्या धैर्याने आता यरिहोकडे पाहत आहेत. तुलनेले अगदी शक्तिहीन, दुर्बल नव्हे, असमर्थ असलेले इस्रायल लोक, परंतु परमेश्वर त्यांच्या बाजूचा आहे. जो परमेश्वर म्हणतो बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल, असा परमेश्वर त्यांच्या बाजूचा आहे. ही त्यांची एक मोठी जमेची बाजू आहे. हा परमेश्वर जो प्रत्येक मजबूत तटबंदीची भिंत ही कोसळण्यास, जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे, असा परमेश्वर इस्रायलाच्या बाजूने आहे. जो परमेश्वर शत्रूला निस्तानाबूत करण्यास समर्थ आहे, असा परमेश्वर त्यांच्या बाजूने लढावयास तयार आहे. जो परमेश्वर म्हणतो प्रत्येक युद्ध तुमचं नव्हे माझं आहे,
असं युद्ध लढण्यासाठी हा परमेश्वर इस्रायलच्या बाजूने सज्ज आहे. हा परमेश्वर जो प्रत्येक अडचणीत आमच्या बाजूस उभा राहण्यास, त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आम्हाला सावरून धरण्यास सिद्ध असतो, असा परमेश्वर हा इस्रायलांच्या बाजूने आहे. आणि इस्रायलांना आता यरिहोवर चढाई करून यरिहो शहर हस्तगत करायचं आहे. कारण परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे त्यांना वचनदत्त देशात, कनान देशात आता जायचं आहे. प्रियानो, त्या इस्रायल लोकांसारखं त्या यरिहोच्या समोर उभं राहून ती यरिहोची अवाढव्य, अजास्त्र, अफाट, अथांग अशी ती भिंत, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. कुणालाही ती छेदून जाता येणार नाही, कुणालाही ती पाडता येणार नाही अशी ती भिंत जर तुमच्या समोर असेल, तर आज मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे. आज तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या समाजामध्ये कोणत्या तडभिंतीच्या भिंतीसमोर आज तुम्ही उभे आहात? ज्याप्रमाणे ते इस्रायल लोक यरिहोच्या त्या मोठ्या भिंतीसमोर उभे होते, तशी आज तुमच्या जीवनामध्ये कोणती मोठी भिंत तुम्हाला आडवी आलेली आहे? अंतर्मुख होऊन स्वतःला तो प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करून विचार करा. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये वाद आहेत, संघर्ष आहेत, शब्दयुद्ध चालू आहे, हेवे दावे आहेत. अशा प्रकारची भिंत तुमच्या कुटुंबामध्ये आज आहे का? त्या भिंतीसमोर आज तुम्ही उभा आहेत का? कुटुंबामध्ये तणाव आहे, संघर्ष आहे, अशा भिंत याच्यासमोर तुम्ही उभा आहात का? आत्मपरीक्षण करा. होय, सध्या या कोविड-19 आपण पाहतो सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनमुळं पुष्कळ लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेक लोकांचे व्यवसाय डब घायला आलेले आहेत. होय, आर्थिक नुकसान बऱ्याच जणांचं झालेलं आहे आणि म्हणून आर्थिक ओढाताण, आर्थिक चणचण याची अवाढव्य भिंत याच्यासमोर आज तुम्ही उभे आहात का? ज्याप्रमाणे ते इस्रायल लोक यरिहोच्या भिंतीसमोर उभे होते, त्याप्रमाणे एखादा दुर्धर आजार जे प्रदीर्घ काळ चालू आहे, अनेक वर्ष त्या आजाराची ट्रीटमेंट तुम्ही घेतलेली आहे, अनेक डॉक्टरांना दाखवलं, खूप औषध उपचार केले, तपासण्यासाठी लाखो रुपये खर्च आला, परंतु तो आजार बरा होत नाही आणि म्हणून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ढासळलेलं आहे. अशा एखाद्या तडबडीच्या भिंतीसमोर आज तुम्ही उभे आहात का? विचार करा. होय प्रियांनो, आज कदाचित तुमच्या कामावर तुमचे अधिकारी आणि तुमचे सहकारी तुमच्यावर अन्याय करत आहेत. तुम्हाला डावलून दुसऱ्याला प्रमोशन दिलं जात आहे, तुम्हाला डावलून दुसऱ्याची इन्क्रीमेंट होत आहे, तुमच्यावर अन्याय, तुमच्यावर जाच होत आहे, तुमचा विश्वासघात होत आहे, तुमची फसवणूक होत आहे. अशा एखाद्या भिंतीसमोर आज तुम्ही स्वतःला पाहत आहात का? आज तुमच्या मंडळीमध्ये होय, तुम्ही 2 गट झालेले आहेत, फूट आहे, पक्षभेद आहे, सर्व प्रकारचा ताणतणाव आहे, संघर्ष आहे, वैमनस्य आहे, तुमची भांडणं कोर्टापर्यंत गेलेली आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या भिंतीसमोर आज तुम्ही उभे आहात का? ज्याप्रमाणे ते इस्रायल लोक यरिहोच्या त्या अजास्त्र भिंतीसमोर उभे होते, तसंच तुम्ही स्वतःला त्या भिंतीसमोर उभं राहून हवालदिल, निराश, काळजीत असलेले, चिंताक्रांत असे तुम्ही स्वतःला पाहत आहात का? जर आज अशा भिंतीसमोर तुम्ही उभे असाल, तर मग आज तुम्हाला या कथानकाद्वारे एक स्वार्थ आलेले आहे, ते आपण नीट लक्षपूर्वक ऐकूयात. हे कथानक तुमच्यासाठी एक स्वार्थ घेऊन आलेला आहे. यहोशुवा याचा 6वा अध्याय आणि पहिली 2 वचनं लक्षपूर्वक ऐकूयात. पहिलं वचन आम्हाला सांगतं, इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. यरिहोच्या भिंती किंवा वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. आणि दुसरं वचन आम्हाला सांगतं, मग परमेश्वर यहोशुवास म्हणाला, पहा, यरिहो शहर, यरिहोचा राजा आणि त्याचे सर्व पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिलेले आहेत. या 2 वचनांकडे थोड्या वेळ आपण लक्ष देऊयात. जे 2 वचन आपण वाचले, यहोशुवा 6वा अध्याय 1 आणि 2 वचन, ह्या 2 वचनांमध्ये किती परस्पर विरोध आहे, किती 2 वचनं भिन्न आहे, त्याच्यामध्ये फारकत आहे, हे आपल्याला आता लगेच दिसून येतं. 2रं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर यहोशुवास म्हणाला, यरिहोचा राजा आणि सर्व पराक्रमी वीर हे मी तुझ्या हातामध्ये दिलेले आहेत. होय, यरिहो तुमचा आहे, तुम्ही त्याचा पराभव करणार, असं परमेश्वर 2ऱ्या वचनात सांगतो.
परंतु पहिलं वचन आम्हाला काय सांगतं? पहिल्या वचनात म्हटलेलं आहे, यरिहोचे वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. होय, परमेश्वर त्यांना सांगत आहे यरिहो तुमचा आहे, पण यरिहोच्या भिंतीसमोर उभं राहून इस्रायल लोक हवाल दिलून ते भिंतीकडे पाहत आहेत, कारण यरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. परमेश्वराने जे अभिवचन दिलेले आहे आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, फारकत आहे, असं आपल्याला इथं दिसून येतं. परमेश्वर म्हणतो यरिहो तुमचा आहे, पण इस्रायल लोक बघतात यरिहोच्या ते वेशी बंद झालेले आहेत, मजबूत आहेत, आत प्रवेश करता येत नाही. असा प्रसंग, अशी घटना तुमच्या जीवनामध्ये कधी होते का? अनेक वेळा असं होतं प्रियांनो. परमेश्वराने जे आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, जो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे, जे जीवन आम्ही कंठत आहे, व्यतीत करत आहे, ह्याच्यामध्ये फार फारकत आहे, फरक आहे, असं आम्हाला कधी कधी जाणवतं, आम्हाला अनेक वेळा भासतं. उदाहरणार्थ इफिसकारास पत्र याचा 1 अध्याय 3 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. हे परमेश्वराचं सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना अभिवचन आहे. त्याने आम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. होय, आम्ही आशीर्वादित आहोत, हे देवाचं अभिवचन आशीर्वाद आहे खरा. परंतु सत्य वस्तुस्थिती जर आम्ही पाहिली, आमचं वैयक्तिक जीवन, आमचं कौटुंबिक जीवन यामध्ये अनेक संकट आहेत, समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, निराशा आहे, चिंताक्रांत आम्ही झालेलो आहोत आणि परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला असल्याचं आम्हाला कुठं भासत नाही. फार तफावत आहे. अभिवचन आणि सत्य परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे, असं मला अनेक वेळा दिसून येतं. म्हणून प्रियांनो, याचं कारण काय आम्ही शोधलं पाहिजे. का असं होत आहे? परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, स्वर्गातील सर्व आशीर्वाद तुमचे, पण ते आमच्यापर्यंत का पोहोचत नाही? हा सारासार विचार जर आम्ही केला तर केवळ एकच कारण आहे, कारण आमच्यामध्ये एक तटभिंतीची भिंत उभी आहे. जसं इस्रायलाच्या आणि यरिहो शहरामध्ये एक मोठी भिंत उभी होती, तसं देवाचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचत नाही, कारण एक मोठी आड भिंत उभी आहे आणि त्यामुळं देवाचं अभिवचन आमच्या जीवनामध्ये कधी कधी खरं होऊ शकत नाही. ही मोठी तटभिंत, ही मोठी आडभिंत किंवा हा तट हा कोणता आहे हे जर आम्हाला पाहायचं असेल, कोणत्या आडभिंतीमुळं आम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही हे जर आम्हाला पाहायचं असेल, तर परमेश्वर यशाया संदेष्टा याच्याद्वारे आम्हाला ते दाखवून देत आहे. यशाया संदेष्टा याचा 59 अध्याय आणि 1 वचन, त्यामध्ये यशाया म्हणतो, उद्धार करवत नाही एवढा परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही एवढे त्याचे कान मंद झालेले नाहीत, परंतु तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झालेले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुमचं ऐकत नाही आणि तुम्हाला दर्शने देत नाही. होय, त्याला आम्हाला अधिक आशीर्वाद आणि अभिवचन द्यायचे आहेत, परंतु आमचे अपराध आणि आमचे पातक जणू काय एखाद्या आड भिंतीप्रमाणे परमेश्वराच्या आमच्या मध्ये असल्यामुळे त्याचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ज्याप्रमाणे इस्रायल लोक यरिहोमध्ये जाण्यापासून मज्जाव त्यांना करण्यात आला होता, एक मोठा तटभिंतीची भिंत आडवी आहे, त्यामुळे ते यरिहो जाऊ शकत नाही, तसंच एक मोठी पापाची भिंत, अपराधांची आडभिंत मध्ये असल्यामुळे देवाचा आशीर्वाद आमच्यावर पोहोचू शकत नाही. ही आजची सत्य वस्तुस्थिती आहे, ही आमची शोकांतिका आहे. चला तर पाहूयात या इस्रायल लोकांनी यरिहोचं काय केलेलं आहे. इस्रायल लोकांनी यरुशलेमेचा पाडाव करण्यापूर्वी, लक्षात घ्या, परमेश्वर त्यांना म्हणत आहे, यरिहोचा राजा आणि त्याचे सर्व पराक्रमी वीर हे मी तुमच्या हाती दिलेले आहेत. पहा, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी, युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी परमेश्वर त्यांना एक अभिवचन देत आहे, यरिहो मी तुमच्या हाती देऊन केलेला आहे, यरिहो तुमचा आहे, तुम्ही विजय होणार. किती मोठं आशादायी वचन त्या इस्रायल लोकांना प्राप्त झालं. कारण आमचा परमेश्वर एक महान परमेश्वर आहे की ज्याचे आम्ही उपासक आहोत. एका सर्वसमर्थ देवाचे आम्ही सेवक आहेत की जो देव आमचं युद्ध सुरू होण्यापूर्वी आमचा विजय तो घोषित करतो. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी परमेश्वर त्यांना सांगत आहे, यरिहो तुमचा आहे, तुम्ही काळजी करू नका. तसंच कुठलंही आमचं युद्ध असू द्या, कुठलंही संकट, अडचण,
बिकट प्रसंग, प्रतिकूल परिस्थिती हे सुरू होण्यापूर्वी परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बाजूचा आहे, युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे, मी तुमच्यासाठी लढेल. पण आम्ही त्याला समर्पित होणं गरजेचं आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी आमचा विजय घोषित करणारा आमचा सर्वसमर्थ देव आहे. याचं कारण असं आहे की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा आणि ओमेगा म्हणजे प्रारंभ आणि शेवट मीच आहे. होय, आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे, तो बदलत नाही. आणि म्हणून अशा देवाची सेवा करणारे आम्ही त्याचे विश्वासणारे आहोत. कुठल्या युद्धाला घाबरू नका, भयभीत होऊन जाऊ नका, चिंताक्रांत होऊ नका, कारण युद्ध सुरू होण्यापूर्वी परमेश्वर म्हणतो मी सर्व काही तुमच्या हाती दिलेलं आहे. आमचा देव कसा महान देव आहे ह्याची प्रचिती देताना पुन्हा एक वार यशया 46 अध्याय आणि 8व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वर आम्हाला सांगत आहे, अहो फितोरी लोकांनो, संपूर्ण गेल्या प्राचीन काळच्या गोष्टीचं स्मरण करा आणि एक गोष्ट समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नाही, मज वाचून कोणीच देव नाही. परमेश्वर त्यांना सांगत आहे तुम्ही सर्व प्राचीन काळच्या गोष्टी स्मरा आणि एक गोष्ट ध्यानात घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, मीच देव आहे, दुसरा कोणीच देव नाही, माझ समान दुसरा कोणीच नाही. का तो असं म्हणत आहे? मज समान दुसरा कोणीच नाही असं काय गोष्ट आहे? कोणती गोष्ट आमच्या परमेश्वराची अद्वितीय आहे, दुसऱ्या कुठल्याच देवाकडे नाही अशी कोणती गोष्ट देवाकडे आहे हे पुढे तो सांगत आहे. आमचा देव सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी आणि सर्व शक्तिमान देव आहे. त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत, त्याला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. होय, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि देवांचा देव आहे. का तो असा आहे? पुढे तो सांगतो मी असा एकच देव आहे की जो आरंभीच शेवट कळवतो. हा आमच्या देवाचा गुणधर्म आहे. मी असा एकमेव देव आहे, मत समान दुसरा कोणीच नाही, कारण मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलेलो आहे, हे तुम्ही लक्षपूर्वक पहा. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो माझे संकल्प सिद्धीस जातील, माझा मनोरथ मी पूर्ण करेल. होय, आमचा देव महान देव आहे, तो आरंभीच शेवट कळवतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो युद्धाला सुरुवात करण्यापूर्वीच, युद्ध सुरू होण्यापूर्वी परमेश्वर त्यांना सांगत आहे मी यरीहो तुमच्या हाती दिलेला आहे, कारण तो अल्फा आणि ओमेगा आहे, त्याला प्रारंभापासूनच शेवट माहीत आहे. त्या युद्धाचा शेवट काय होणार परमेश्वर पूर्णपणे जाणून होता. आणि म्हणून तो म्हणतो यरीहो मी तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये किती संकट आले, आपत्ती आली, पेच प्रसंग आला, तरी परमेश्वर म्हणतो मी माझे तुमच्याबद्दलचे संकल्प सिद्धीस नेईल, तुमच्याबद्दलचे मनोरथ मी पूर्ण करेल, कारण मी आरंभीच शेवट कळवतो. हे जरी सर्व सत्य असलं ते आपण पाहतो कधी कधी परमेश्वराने दिलेलं अभिवचन आणि आमची सत्य परिस्थिती ह्याच्यामध्ये फार फारकत असते. होय, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला विजय दिलेला आहे, पण सत्य परिस्थिती पाहिले तर काय होतं, त्या ठिकाणी इस्रायल लोक शोकाकुल झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत, कारण मोठी भिंत उभी आहे. जणू काय त्यांना असं वाटतं आपण पराभूत होणार. ही सत्य परिस्थिती त्यांची होती. परमेश्वर आम्हाला म्हणतो हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. परंतु वस्तुस्थिती अशी असते, आम्ही अनेक वेळा प्रार्थना करतो, दिवसांचे दिवस, महिन्यांचे महिने, वर्षांचं वर्ष, पण कधी कधी प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. परमेश्वर म्हणतो आजपासून मी तुला आशीर्वादित करीन, पण अनेक वेळा आम्ही संकटात असतो, आपत्तीत असतो, अडीअडचणीत असतो. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. अनेक वेळा असं होतं खरं, देवाचं अभिवचन एक सांगतं, पण परिस्थिती ही थोडीशी निराळी असते. उदाहरणार्थ, देवाचा सेवक अब्राहम याला परमेश्वराने पाचारण केलं. त्यावेळेस त्याचं नाव अब्राम असं होतं. आणि अब्राम म्हणजे ज्येष्ठ पिता. ज्यावेळेस अब्राहम 99 वर्षाचा झाला त्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि परमेश्वर त्यास म्हटला आजपासून तुला अब्राम नाही तर अब्राहाम असं म्हणतील. त्याचा अर्थ राष्ट्रांचा पिता किंवा राष्ट्र समूहाचा जनक. आणि ज्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन देऊन त्याचं नाव अब्राहाम म्हणजे राष्ट्र समूहाचा जनक असं ठेवलं,
त्यावेळेस ती वार्ता सर्वीकडे पसरली आणि सर्व लोक अब्रामाला भेटायला आले आणि सर्वजण त्याला कुतूहलाने विचारत आहे, परमेश्वराने तुला कसं दर्शन दिलं, कसं तुझं नाव ठेवलं? आणि तो सर्वांना अभिमानाने सांगतो, स्वतः परमेश्वराने माझं नाव अब्राहाम असं ठेवलेलं आहे. अब्राहाम म्हणजे राष्ट्रसमूहाचा जनक. ते सर्व त्याला विचारतात, अब्राम या नावाचा खरा अर्थ काय? आणि तो सांगतो, राष्ट्रसमूहाचा जनक, राष्ट्राचा पिता. पुढचा प्रश्न ते त्याला विचारतात, तुला किती मुलं आहेत? त्यास अब्राम म्हणतो, मी 99 वर्षाचा आहे, पण मी निसंतान आहे. माझी बायको सारा आहे, 90 वर्षाची आहे, ती वांज आहे आणि शास्त्रीय दृष्ट्या तिला कधी मूल होईल असं सांगता येत नाही, कारण 90 वर्षाची ती आहे. परमेश्वराचं अभिवचन एका बाजूला आणि सत्य परिस्थिती वेगळ्या बाजूला होती. ज्याला एकही मुलगा नाही, जो निसंतान आहे, त्याचं नाव परमेश्वराने अब्राहाम म्हणजे राष्ट्रांचा पिता असं ठेवलेलं आहे. ह्यावेळेस गरज कोणती आहे? त्या परमेश्वरावर नितांत विश्वास ठेवण्याची गरज आहे. जरी मी निसंतान आहे, माझी बायको वांज आहे, मी आज 100 वर्षाचा आहे, बायको 90 वर्षाची असली तरी परमेश्वराने मला वचन दिलं आहे आणि ते वचन तो पूर्ण करेलच, हा विश्वास अब्रामाने धरला आणि म्हणून 100व्या वर्षी त्याला इसाक झाला. तुमच्या जीवनामध्ये जर अशी परिस्थिती असेल, परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे, परंतु सत्य परिस्थिती काय वेगळी आहे, वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये अडचणी आहेत, संकट आहेत, आपत्ती आहेत, त्यावेळेस अब्रामासारखा नितांत विश्वास धरणं, दृढ विश्वास धरणं अगत्याचं आहे. जे अभिवचन परमेश्वराने मला दिलं आहे ते तो पूर्ण करणारच आहे. त्या विश्वास आम्ही धरला तर ते अभिवचन पूर्ण होण्यास आम्हाला मदत होते. पुढे जाऊयात. यहोशुआचा 6वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन जर आपण वाचलं, त्यामध्ये असं म्हटलं आहे, परमेश्वर यहोशुआस म्हटला, परमेश्वर त्याला सांगतो, तुम्ही सर्वजण आता एकत्र या. सर्वप्रथम जे योद्धे आहेत त्यांनी आपली शस्त्र हातात घेऊन पुढे उभं राहावं. नंतर 7 याजक याची निवड कर आणि प्रत्येक याजकाच्या हातामध्ये एक रणशिंग दे. त्या 7 याजकांनी रणशिंग घेऊन त्यांच्या मागे उभं राहावं. नंतर काही याजकांनी खांद्यावर आपला कोश घेऊन त्या कोशासहित याजकांनी उभं राहावं आणि त्याच्या मागं संपूर्ण इस्रायल लोक ह्यांनी उभं राहावं आणि तुम्ही दररोज एक अशी संपूर्ण यरीहो शहराला प्रदक्षिणा मारावी असं वचन परमेश्वराने यहोशुआला सांगितलं. अशा पद्धतीनं रोज एक पूर्ण प्रदक्षिणा, हा जो यरीहोचा तट आहे त्याला तुम्ही रोज मारायची, असं तुम्ही 6 दिवस करा असं परमेश्वर यहोशुआला सांगत आहे. रोज एक प्रदक्षिणा असं 6 दिवस आणि मग 7व्या दिवशी तुम्ही त्या तटाला अशाच पद्धतीने 7 वेळा प्रदक्षिणा मारा आणि मग 7 वेळा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर मग याजकांनी आपल्या हातातील रणशिंग जोरात फुंकावे. रणशिंग फुंकताच संपूर्ण लोकांनी मोठा जयघोष करावा आणि ज्यावेळेस जयघोष होईल त्यावेळेस संपूर्ण यरीहोचे तट हे कोसळतील असं अभिवचन परमेश्वराने यहोशुआला दिलं. रोज एक फेरी 6 दिवस, 7व्या दिवशी 7 फेऱ्या, म्हणजे एकूण 13 फेऱ्या मारून झाल्यानंतर मग रणशिंग फुंकायचे, जयघोष करायचा आणि मग तो यरीहोचा मजबूत दणकट तट फुटेल, तुटेल, कोसळेल, हे परमेश्वराने त्यांना सांगितलं. आता ही जी काही युद्धाचा आराखडा होता, योजना होती, ही संपूर्ण योजना यहोशुआने इस्रायल लोकांना सांगितली नाही. त्याने फक्त त्यांना सांगितलं, तुम्ही सर्वजण या ठिकाणी या. आणि जेव्हा इस्रायल लोक गोळा झाले तेव्हा इस्रायल लोक कदाचित एकमेकाशी विचार विनिमय करत आहेत, यहोशुआने आम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे? होय, कदाचित एखादी युद्धाची रणनीती तो आम्हाला सांगत आहे. हे आता युद्ध कसं करायचं, हा तट कसा पाडायचा, ह्या तटावर दोर टाकून कसं चढायचं, किंवा ती वेश जी आहे ती कशी फोडायची, हे काहीतरी सांगायला आम्हाला यहोशुआ बोलवत असेल असं या लोकांना वाटलं. आणि म्हणून फार अपेक्षेने सर्व लोक यहोशुआकडे आलेले आहेत. यहोशुआने त्यांना काय सांगितलं? यहोशुआ त्यांना म्हणाला, जे सर्व सशस्त्रधारी लोक आहेत, योद्धे आहेत, पुढे उभं राहा. नंतर 7 याजक रणशिंग घेऊन मध्ये उभा राहा. नंतर परमेश्वराचा कोश घेऊन काही याजक त्यांच्यानंतर उभे राहतील. बाकी सर्व लोक मागे उभे राहतील आणि तुम्ही सर्वजण एक फेरी संपूर्ण यरीहोच्या तटाला तुम्ही मारा आणि परत या.
असं सांगितल्यावर हे लोक थोडे संभ्रमात पडले, थोडे गोंधळात पडले. या ठिकाणी आपण यरीहो शहरावर चढाई करून ते हस्तगत करण्यासाठी आलेलो आहे. आपण युद्धाच्या तयारीने आलेलो आहे आणि म्हणून हा तट कसा पाडायचा, ही वेस कशी उद्ध्वस्त करायची, हा विचार न करता हा यहोशू आम्हाला काय सांगत आहे की नुसतं त्या तटाला प्रदक्षिणा घाला. हा काय प्रकार झाला? मोठ्या विचारात ते पडलेले आहेत. परंतु यहोशूचा शब्द त्यांनी पाळला आणि त्यांनी त्या संपूर्ण यरीहोला एक प्रदक्षिणा घातली. त्या दिवशी संपूर्ण प्रदक्षिणा घातली, परंतु चमत्कार तर काही झालं नाही आणि म्हणून लोक गोंधळलेले आहेत. त्यांना कळलं आता काय. जर आम्ही काही परिश्रम घेतलेले आहेत, संपूर्ण यरीहो शहराला 1.5 किलोमीटर आम्ही प्रदक्षिणा घातलेली आहेत, कष्ट केलेत, परिश्रम केलेत, याचा परिणाम काहीतरी झाला पाहिजे ही त्यांची अपेक्षा, परंतु काही झालं नाही. तळ जसाच्या तसा उभा आहे म्हणून सर्व लोक निराश झाले, हताश झालेले आपल्याला दिसतात. प्रियांनो, हा एक मनुष्य स्वभाव आहे. जे कष्ट आम्ही घेतो, जे परिश्रम आम्ही उचलतो, त्याचं प्रतिफळ जर आम्हाला दिसलं नाही, त्याचा परिणाम काय आम्हाला दिसला नाही, तर आम्ही हवाल दिलो होतो, आम्ही निराश होतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्याशी किंवा बिल्डर आहे त्याच्याशी आपण कॉन्ट्रॅक्ट करतो आणि बिल्डर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट करून देतो. समजा 2 मजली इमारत बांधायची, तो बिल्डर काय करतो, पहिल्यांदा ज्यावेळेस पायापर्यंत बांधकाम होईल त्यावेळेस संपूर्ण जी रक्कम आहे त्याचे 25% पैसे पाया बांधणी झाल्यावर द्यायचे. ज्यावेळेस पहिला मजला चढेल त्यावेळेस उरलेले 25% पैसे द्यायचे. आता हे पैसे घेतल्याशिवाय पुढच्या टप्प्याचं बांधकाम तो करत नाही. प्रत्येक टप्पा त्याने ठरवून दिलेला असतो. पायाचं बांधकाम झालं की 25% पैसे मिळाल्याशिवाय तो बिल्डर पुढचं काम सुरू करत नाही. मग पहिला मजला झाला की 50% पैसे मिळाल्याशिवाय पुढचा मजला तो चढवत नाही. मग संपूर्ण मजला बांधून झाला की 75% पैसे त्याला द्यावे लागतात आणि मग जे सर्व उरलेलं बांधकाम आहे ते संपूर्ण झालं की मग 100% पैसे घेतो आणि ती बिल्डिंग तो आपल्या हवाली करतो. सांगायचं तात्पर्य असं, टप्प्याटप्प्याने त्याला पैसे देणं क्रमप्राप्त असतं. ते पैसे आपण दिले नाही तर पुढचं काम तो करणार नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. आमच्या परिश्रमाचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय आम्हाला उत्तेजन मिळत नाही, स्फूर्ती मिळत नाही, पुढचं काम आम्ही करू शकत नाही. या ठिकाणी आपण पाहतो या इस्रायल लोकांनी संपूर्ण यरीहो शहराला वेढा मारला खरा, पण परिणाम तर काही झाला नाही म्हणून लोक हवालदिल झालेले आहेत. आता परमेश्वराच्या जागी जर मी असतो तर मनुष्य स्वभाव ओळखून मी काय केलं असतं? होय, एक योजना मी केली असती. हा जर 20 फुटाचा हा तट आहे आणि इस्रायल लोकांना 6 दिवस जर मला ह्याला फेऱ्या मारायचे सांगायचे आहेत, रोज एक फेरी 6 दिवस, तर मग पहिल्या दिवशी संपूर्ण तटाभोवती फेरी मारल्यानंतर त्या 20 फुटाचे जे वरचे 3 फूट आहेत तो तट मी खाली पाडला असता. म्हणजे 3 फूट पडलेला तट बघून इस्रायल लोक त्या ठिकाणी खुश झाले असते, आनंदी झाले असते, उत्साही झाले असते. आज आपण कार्य केल्याचं काहीतरी चीज झालं. जे आपण श्रम घेतले, ज्या फेरी आपण मारले, त्याचा परिणाम असा झाला की ह्या तटाचे वरचे 3 फूट कोसळलेले आहेत. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पुन्हा ते त्या तटाला फेरी मारतील, फेरी मारून झाल्यानंतर पुढचे 3 फूट मी कोसळले असते, काढले असते, इस्रायल लोकांना अजून आनंद झाला असता. दुसऱ्या दिवस आपण फेरी केली आणि 6 फूट तट कोसळला. तिसऱ्या दिवशी 9 फूट, चौथ्या दिवशी 12 फूट, असं करत करत जर आलो असतो तर इस्रायल लोकांना थोडंसं बरं वाटलं असतं. त्यांना दिलासा मिळाला असता की रोज आपण जे करतो त्याचं आपल्याला काहीतरी चीज होत आहे, फळ आपल्याला मिळत आहे आणि तट रोज पडत आहे. पण परमेश्वराने तसं केलं नाही. परमेश्वराने त्यांचा संयम पाहत आहे, त्यांची परीक्षा तो घेत आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 आणि 6 दिवस, 6 दिवस फेऱ्या मारल्या, तट जसाच्या तसा. तटाला काहीच इजा झाली नाही. माझ्या कष्टाचं प्रतिफळ मला मिळत नाही, याने ते इस्रायल लोक हवालदिल झालेले आहेत. कल्पना करा, पुढचं जे मी सांगत आहे ती एक कल्पना आहे. समजा हे योद्धे आहेत, रोज जाऊन तटाला एक फेरी मारतात आणि आपल्या घरी जातात आणि घरी प्रत्येकाची बायको त्यांची वाट पाहत आहे आणि घरी गेल्या गेल्या प्रत्येकाची जी पत्नी आहे त्या पतीला विचारते आणि आपल्याला माहिती आहे बायका कसे प्रश्न विचारतात, खूप प्रश्न त्यांच्याजवळ आहेत. आणि हा जो योद्धा आहे त्याच्या घरी गेल्यावर ती बायको त्याला प्रश्नाचा भडीमार करते. आज दिवसभर तुम्ही काय केलं,
कशा प्रकारे युद्ध केले, ते जे धिप्पाड लोक होते ते कसे होते, किती लोकांना तुम्ही मारलं, कशी ती वेस तुम्ही फोडली, आपण आता येरेहो शहरात कधी जाणार, असे अनेक प्रश्न ती बायको आपल्या त्या सैनिकाला विचारत आहे, त्या पतीला विचारत आहे. त्या पतीने त्याला काय उत्तर दिलं असेल? नाही, आम्ही लढाई वगैरे तर काय केली नाही, म्यानातून तलवार देखील बाहेर काढायची वेळ आली नाही, लढाई केली नाही. मग ती भिंत तुम्ही पाडली ना? नाही, भिंत देखील पाडली नाही. भिंतला देखील आम्हाला हात लावायला यहोशुआने काय सांगितलं नाही, भिंतही पाडली नाही. मग वेस काही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला का? नाही, वेशीला देखील आम्ही काय केलं नाही. मग काय तुम्ही दिवसभर केलं काय? काय नाही, यहोशुआ मला म्हटला पूर्ण त्या यरीहो शहराच्या तटाला वेढा मारा. आम्ही एक वेढा मारून आला. काय नुसतं फेरी मारून तुम्ही आला? आपल्याला युद्ध करायचंय, त्यांच्याशी लढायचंय, आपल्याला यरीहो हस्तगत करायचंय, आणि तुम्ही फक्त फेरी मारून आला. बायकोला कदाचित काय कळण असं झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो गेला. पुन्हा दिवसभर का आल्यानंतर, घरी आल्यानंतर बायकोचा पुन्हा तोच प्रश्न, आज तुम्ही काय केलं? पुन्हा त्या नवऱ्याचं तेच उत्तर, आज आम्ही फक्त एक फेरी मारून आलो. काय नुसती फेरी मारली? लढाई नाही, युद्ध नाही, तट पाडायचे काही योजना नाही, कोणची रणभूमीची युद्ध नाही, वेश पाडायचं काही प्लॅन नाही, नुसतं फेरी मारायची. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 6 दिवस तुम्ही नुसता फेऱ्या मारताय. त्या यहोशुआचं काय डोकं वगैरे तर फिरलं नाही ना? नुसती फेरी मारायचं म्हणजे काय? प्रियांनो, अनेक वेळा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हीच परिस्थिती येते. जे संकट आमच्यावर आलेलं आहे, त्या तटाच्या भिंतीप्रमाणे अक्राळ विक्राळ रूप धारण करून तटस्थपणे आमच्या समोर उभं राहतं. हे संकट कधी संपल आम्हाला सांगता येत नाही. या इस्रायलांच्या बाबतीत ते झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 6 दिवस नुसत्या फेऱ्या मारत आहेत, परिणाम काय दिसत नाही, शत्रू निस्तानाबूत होत नाही, युद्ध होत नाही, आणि आमची परिस्थिती आहे तशीच. गमतीचा भाग आहे की किती दिवस फेऱ्या मारायचा हे यहोशुआने त्यांना सांगितलं नव्हतं. परमेश्वराने यहोशुआला म्हटलं होतं 6 दिवस, पण तू किती दिवस हे इस्रायल लोकांना सांगितलं नाही, आणि म्हणून ते हवालदिल झालेले आहेत. प्रियानो, तुमच्या आमच्या बाबतीत देखील ही स्थिती असते. कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरात आज भयंकर परिस्थिती आहे. ही महामारी सर्वांकडे आलेली आहे, आणि म्हणून भारतामध्ये साधारण 22 मार्च रोजी आपल्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन 1 हा सुरू केला, आणि आम्ही त्याला तयारी दर्शवली. 3 आठवड्यांचा लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन 1 झाल्यानंतर लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4, लॉकडाऊन 5. हा लॉकडाऊन काही संपनाच झाला. हे कधीच संपणार? प्रत्येक काळजी पडली, ते चिंताक्रांत झाले, हवालदिल झाले. हा लॉकडाऊन प्रकरण संपणार तरी करे. महिन्याचे 2 महिने, 3 महिने, आज 4 महिने झाले, परंतु संपायचं काय ते नाव घेत नाही. आम्हाला देखील असंच वाटतं जसं त्या इस्रायल लोकांना येरोच्या बाबतीत वाटलं असं. हे सगळं संपणार कधी? होय, अनेक वेळा संकट आले की आमचा धीर सुटतो, आमचं धैर्य नाहीसं होतं, आम्ही हवालदिल होतो, आणि म्हणून अधिक त्या परमेश्वराचा विश्वास आमचा डगमगू लागतो. हे सगळं संपणार कधी आहे? रोज नुसत्याच चक्रा मारायच्या ते तटाचं तर काय होत नाही. प्रियानो, जसं आपण सर्वजण लॉकडाऊनला कंटाळलो आहोत. होय, लॉकडाऊन 5 नंतर आपल्याला अनलॉक सुरू झाला. तो आता आपण पाहतो पुन्हा एक वार 10 दिवसाचा लॉकडाऊन पुण्यामध्ये चालू आहे. आणि म्हणून जसं त्या येरीहोची तटाची भिंती होती, तसं हे कोरोना व्हायरसचे संकट एखाद्या तटस्थ भिंतीप्रमाणे आम्हासमोर उभा आहे. कधी हे संपुष्टात येणार, कधी संपणार, यासाठी प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे. IT मध्ये काम करणारे लोक आता वर्क फ्रॉम होमला कंटाळले आहेत. किती दिवस आहे वर्क फ्रॉम होम? रोज वाजवी वेळेपेक्षा अधिक वेळ आम्हाला द्यावा लागतो, आणि म्हणून आता वर्क फ्रॉम होम ह्याला ते कंटाळले आहेत, त्रस्त झालेले आहेत. एवढंच नव्हे, जे लहान मुलं आहेत, शाळा बंद, कॉलेज बंद, ट्युशन बंद, इन्स्टिट्यूशन्स बंद, सगळ्या संस्था बंद आहेत. एवढंच नव्हे तर मॉल बंद आहे, हॉटेल्स बंद आहेत, पिकनिक स्पॉट बंद आहेत, एकमेकाची भेट घेता येत नाही, कुठलेही फंक्शन करता येत नाही, सेलिब्रेशन नाही. एवढंच काय, आम्हा प्रत्येकाची रविवारची चर्च उपासना सुद्धा बंद आहे. हे सर्व संपणार कधी? प्रत्येकासमोर हाच प्रश्न आहे, हे संपणार कधी? प्रियानो, समजा या यहोशुआने त्यांना सांगितलं असतं की 6 दिवस
दररोज एकदा तुम्हाला फेरी मारायची असेल तर त्यांना थोडंसं बरं वाटलं असतं. त्यांच्यासमोर जर एक टार्गेट ठेवलं असतं तर त्यांना थोडंसं बरं वाटलं असतं. याचं कारण असं की ज्यावेळेस त्यांनी त्या यरीहोच्या तटाला पहिल्या दिवशी फेरी मारली त्यावेळेस ते म्हणू शकले असते आता फक्त 5 दिवस उरले आहेत. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्यांनी फेरी मारली असती त्यावेळेस ते म्हणू शकले असते आता फक्त 4 दिवस उरले आहेत. कारण त्यांच्यासमोर एक टार्गेट आहे आणि त्याप्रमाणे जर त्यांनी केलं असतं, पण यहोशुआने त्यांना तसं सांगितलं नाही. त्याच्यासमोर कुठलंही टार्गेट त्यांनी ठेवलं नाही. आणि ह्याच वेळेस खरोखर आमच्या विश्वासाची कसोटी असते. ह्या समस्येला किती वेळ लागेल, किती विलंब लागतील, दिवस का महिने का वर्ष हे माहीत नसताना संपूर्ण संकटामध्ये परमेश्वरावर भार आणि भिस्त ठेवायचा, आमचा विश्वास कमी नव्हता त्याच्यावर आम्ही अधिक विश्वास ठेवायचा, हीच खरं आमची संकटामध्ये असलेली कसोटी असते. आणि हीच कसोटी परमेश्वर त्यांची घेत होता. ज्या वेळेस आपण गुड फ्रायडेला भक्ती घेतो, आपली गुड फ्रायडेची भक्ती 3 तासाची असते. आणि मग गुड फ्रायडेच्या दिवशी उपासनेला येताना आपल्या प्रत्येकाची मनाची तयारी झालेली असते की 3 तास आपण उपासनेमध्ये बसणार आणि आपण मन लावून एकाग्र चित्त करून 3 तास गुड फ्रायडेची उपासना करतो. परंतु दर रविवारची चर्चची उपासना आपली साधारण 1.5 तास असते. मग त्या तयारीने आम्ही आलेला असताना जर संदेशाला 10 मिनिटं जरी उशीर झाला तर आमची त्यावेळेस चुळबुळ सुरू होते. आम्ही अस्वस्थ होतो कारण त्या दिवशी आमची मनाची तयारी काय असते, फक्त 1.5 तास आम्हाला या चर्चमध्ये बसायचे. त्या तयारीने आम्ही आलेलो असतो. आणि म्हणून हा मनुष्य स्वभाव आहे. जर आम्हाला शेवट माहीत नसेल, हे कधी संपले माहीत नसेल, तर मग आम्ही हवालदिल होतो, आम्ही काळजीत पडतो, आमची चुळबुळ सुरू होती, आम्ही उतावळे होऊन जातो. आणि तेच इस्रायल लोकांचं झालेलं आहे. प्रियानो, देवाने जर आमच्या जीवनाचं वेळापत्रक ठरवलं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? इथून पुढच्या 2 वर्षात तुला नक्की एक चांगली नोकरी मिळणार हे जर देवाने आम्हाला आधी सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं. आजपासून 6 महिन्यानंतर तुझं प्रमोशन आणि 1 वर्षात तुझं इन्क्रीमेंट होईल हे जर आम्हाला आधीच कळालं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? आजपासून 3 वर्षात तुझ्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे हे जर देवाने आम्हाला आत्ताच सांगितलं तर, इथून पुढे 5 वर्षात तुझं नवीन घर तुला बघायला मिळेल हे जर आम्हाला आत्ताच कळालं तर, निश्चितपणे कळालं तर कसं होईल? पण देव आम्हाला कुठलंही वेळापत्रक देत नाही प्रियानो. आणि त्या वेळेमध्ये ज्यावेळेस आम्ही संकटातून जात असतो, आपत्तीतून जात असतो, त्यावेळेस संपूर्ण आमचा भाव आणि भिस्त परमेश्वरावर टाकणं, संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित करून त्याच्या आज्ञेमध्ये राहणं, हीच खरी आमची कसोटी असती. आणि तीच कसोटी परमेश्वर इस्रायल लोकांची पाहत आहे. मी प्रयत्न करतो तर खरा, पण त्याला जर यश आलं नाही, परिणाम आला नाही, तर मग आम्ही हवालदिल होतो. हा आमचा मानवी स्वभाव आहे. होय, अमुक एका गोष्टीसाठी पुष्कळ वेळा मी प्रार्थना केली, पण प्रार्थनेचं उत्तर ते मिळत नाही, मी निराश होतो. आज महिने झाले, नवे वर्ष झाले, प्रार्थना करतोय पण त्याचं उत्तर मिळत नाही, मी लगेच निराश होतो. एखाद्या व्यक्तीची समेट करायची माझी खूप इच्छा आहे, पण ती व्यक्ती तटस्थ असेल, आम्ही हवालदिल होतो. होय, त्या व्यक्तीला सांभाळून घेण्याची माझी खूप इच्छा आहे, पण त्याचा स्वभाव जर बदलत नाही तर आम्ही निराश होऊन जातो. परमेश्वराची सेवा तर मी खूप करतो, पण जर माझ्या नावाचा उल्लेख होत नाही, माझ्या कार्याचा उल्लेख होत नाही, तर मला कुठेतरी वाईट वाटतं. परमेश्वराचा आज प्रत्येकाला प्रश्न आहे. हो, या तू यरीहोच्या भोवती फेऱ्या मारत असताना का आणि कसं न विचारता, मी सांगितलं आहे म्हणून, माझी आज्ञा आहे म्हणून तुम्ही दररोज फेऱ्या मारता का नाही, याविषयी त्या इस्रायल लोकांची परीक्षा परमेश्वर घेत होता. सारासार विचार न करता केवळ परमेश्वराची आज्ञा आहे म्हणून दररोज एक अशी तुम्ही फेरी मारता का, कोठवर मारता, हे परमेश्वर त्या ठिकाणी पाहत आहे. जरी तुला कसली प्रगती दिसत नाही, कुठलाही परिणाम त्यावर दिसत नाही, तो तट पडत नाही, तरी दररोज तू फेरी मारतोस का, हा तुझा विश्वास परमेश्वर त्यांचा निहाळत होता. जसं त्या इस्रायल लोकांना यहोशुआने कुठलीच माहिती दिली नव्हती, किती दिवस तुम्हाला फेऱ्या माराव्या लागतील, तसा परमेश्वर आम्हाला कुठलीच माहिती देत नाही. हे संकट किती वेळ आहे, किती काळ आहे, याची कुठली कल्पना परमेश्वर आम्हाला देत नाही. प्रियानो, या ठिकाणी जो शेवटचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि याकडे आपण लक्ष देऊयात. या ठिकाणी तुम्ही एक कल्पना करा की समजा हे इस्रायल लोक की ज्यांना यहोशुआने काहीच कल्पना दिली नाही की तुम्ही किती दिवस फेऱ्या मारायच्या. या इस्रायल लोकांनी 1 दिवस फेरी मारली, 2 दिवस फेऱ्या मारल्या, असे करत करत 6 दिवस फेऱ्या मारून जर ते कंटाळले,
निराश झाले, हताश झाले आणि समजा त्यांनी 7व्या दिवशी फेरीच मारली नसती तर काय झालं असतं, हा विचार तुम्ही करा. इस्रायल लोक 6 दिवस फेरी मारून आता ते कंटाळले आहेत. काहीच परिणाम दिसत नाही, तट तर काय कोसळत नाही, फेऱ्या मारून काही उपयोग नाही असं समजून जर त्यांनी 7व्या दिवशी फेरी मारायला नकार दिला असता, जर ते येऊन त्यांनी 7व्या दिवशी फेरी मारली नसती तर काय झालं असतं. होय, 6 दिवसावरच ते थांबले असते आणि 7व्या दिवशी ते फेरी मारायला गेले नसते तर परमेश्वराच्या अद्भुत चमत्काराला ते मुकले असते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी त्यांनी न कंटाळता, न विसावा घेता, निराश न होता, परमेश्वरावर भाव ठेवून 7व्या दिवशी ते उठले आणि परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे 7 वेळा त्यांनी त्या यरीहोच्या तटाला फेऱ्या मारल्या, रणशिंग फुकले, जयघोष केले, त्याच वेळेस परमेश्वराचा अद्भुत दैवी चमत्कार त्यांना पाहायला मिळाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मध्येच जर त्यांनी सोडून दिलं असतं, निराश झाले असते, परमेश्वरावर भाव न ठेवता हवालदिल झाले असते तर हा चमत्कार त्यांना पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून प्रियानो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, 6 वर थांबून उपयोग नाही. 7व्या दिवशी त्यांनी केलं आणि म्हणून तो चमत्कार पूर्णत्वास आला. ज्या संकटातून तुम्ही चाललेला आहात, ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही चाललेला आहात, त्यामध्ये धीर धरा, निराश होऊ नका, हताश होऊ नका, कारण परमेश्वराचा चमत्कार होण्याची वेळ समीप आलेली आहे. तुमच्यावर आशीर्वाद येण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हे कळकळीचं आव्हान आहे, प्रियांनो, 6 वर्ष थांबू नका. ज्या संकटातून तुम्ही चाललेला आहात त्या इस्रायल लोकांकडे पहा. ते 6 वर थांबले नाहीत, शेवटपर्यंत परमेश्वराच्या आज्ञेत ते राहिले. 7व्या दिवशी त्यांनी 7 फेऱ्या मारला, तेव्हाच यश त्यांच्या पदरी पडलं. आज तुमच्यासाठी एक स्वार्थ आलेली आहे. जे कोणी तुम्ही हताश आहात, निराश आहात, संकटात आहात, आपत्तीमध्ये आहात, हवालदिल न होता 6 वर थांबू नका. 7व्या दिवसाची वाट पहा, कारण पूर्णत्व त्या ठिकाणी आहे. चमत्कार तेव्हाच होणार आहे, आशीर्वाद तेव्हाच मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही शेवटपर्यंत परमेश्वरावर आपला भाव, आपले भिस्त टाकून विश्वासाने त्याच्याकडे मार्गक्रमण कराल. म्हणून कृपा करून 6 वर थांबू नका. तुम्हाला कल्पना नाही इतक्या जवळ तुमचा चमत्कार येऊन ठेपलेला आहे. तुम्हाला कल्पना नाही इतक्या जवळ ते आशीर्वाद आलेले आहेत. आणि म्हणून आता तुम्ही धीर सोडू नका, आता तुम्ही निराश होऊ नका, 6 वर थांबू नका, 7ची अपेक्षा करा. आपण सर्वजण धावण्याची शर्यत पाहिलेली आहे, आपण त्यात सहभाग घेतला असेल. शर्यतीचा एक नियम असतो आणि तो नियम हा आहे की शर्यतीमध्ये सुरुवातीपेक्षा शेवट महत्वाचा आहे. तुम्ही शर्यतीची सुरुवात कशी करता यापेक्षा तो शेवट कसा करता याच्यावर तुमचं यश, पराक्रम हा अवलंबून असतो. एखाद्या शर्यतीमध्ये तुम्ही सुरुवातीला जर फार पुढे पळालात, परंतु मधीच जर तुम्ही दम सोडला, कस खाल्ला, निराश झाला, हताश झाला, शेवटपर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही, तुम्हाला पराक्रम होऊ शकत नाही, तुम्हाला बक्षीस मिळू शकत नाही. त्या उलट एखाद्या शर्यतीमध्ये सुरुवातीला कदाचित तुम्ही मागे असेल, परंतु न थकता, न थांबता, धीर न सोडता, धैर्य धरून जर तुम्ही पळत राहिला, धावत राहिला, शेवटपर्यंत गेला तर प्रत्येक बक्षीस तुम्ही मिळू शकता. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, शर्यतीमध्ये सुरुवातीपेक्षा शेवट हा अतिशय महत्वाचा असतो. जो कोणी शेवटपर्यंत टिकतो तोच तरतो. इस्रायल लोक 6 वर्ष थांबले नाहीत. 7व्या दिवशीही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते उठले आणि 6 दिवसाप्रमाणे यावेळेस 7 फेऱ्या त्यांनी त्या यरीहोच्या तटाला मारल्या. आणि 7 फेऱ्या मारल्यानंतर मग त्या याजकांनी रणशिंग फुंकले आणि रणशिंग फुंकल्यावर सर्व लोकांनी जयघोष केला. आणि लोकांचा जयघोष होताच ती अजास्त्र अवाढव्य यरीहोची भिंत, जी आतापर्यंत कुणी जिंकू शकला नव्हता, जी अजिंक्य होती, ती क्षणार्धात जमीन दोस्त झाली आणि खाली कोसळली. आणि मग हे सर्व इस्रायल लोक पळत आत गेले. त्यांनी आपल्या तलवारी उपसल्या आणि यरीहोतील प्रत्येक स्त्री आणि पुरुष, प्रत्येक तरुण आणि वृद्ध, सर्व गुरढोरे यांचा समूळ नाश केला आणि यरीहोला त्यांनी जाळून टाकलं. हे केव्हा शक्य झालं? ज्या वेळेस इस्रायल लोक 6 वर्ष न थांबता 7व्या दिवसाची वाट पाहून शेवटपर्यंत परमेश्वराच्या आज्ञेत राहिले, त्याचं मार्गक्रमण करीत राहिले, त्याच वेळेस हे शक्य झालं. आणि म्हणून ह्या इस्रायल लोकांसारखा आपण आज विश्वासणाऱ्यांनी धडा घेण्यासारखा आहे. तो धडा आहे
सहावरच थांबू नका. सहावर थांबू नका. शेवटपर्यंत देवाच्या आज्ञेत त्याच्या मार्गात चाला, तर तुम्हाला यश निश्चित मिळणार. आणि म्हणून कृपा करून प्रियांनो, तुम्ही सहावरच थांबू नका, कारण यश तुमच्या पदराशी आलेलं आहे. सहावर थांबू नका, कारण ज्या अडीअडचणीतून तुम्ही चाललेला आहात, जे संकट तुमच्यावर आलेलं आहे, जो बिकट प्रसंग तुमच्यावर आलेला आहे, तो लवकरच आता संपणार आहे. आणि म्हणून हताश होऊ नका, निराश होऊ नका, सहावर थांबू नका, पुढे चालत राहा. तुम्ही सहावरच थांबू नका, कारण जो एक अद्भुत दैवी चमत्कार तुम्ही पाहणार आहात, तो जवळ आलेला आहे, समीप येऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून फार आशेने सहावर थांबू नका. इस्रायल लोकांकडे पहा, सहावर थांबले नाही, 7व्या दिवशी गेले, 7 फेऱ्या मारल्या, त्याच वेळेस तो चमत्कार त्यांना पाहायला मिळाला. म्हणून संकट आलेलं असताना निराश होऊ नका, सहावर थांबू नका. प्रियानो, तुम्ही सहावर थांबू नका, कारण तुमच्या आयुष्यातले ज्या पापांची मोठी आडभिंत आहे, पापाची गुलामगिरी, सैतानाचं दास्य, सर्व प्रकारचं दुर्वर्तन, दुर्व्यसन आणि अधर्माची जी आडभिंत आहे, ही अजास्त्र आडभिंत पडण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. सहावर थांबू नका. यरीहोची भिंत पडली तशी तुमच्या पापाची भिंत सुद्धा लवकरच पडणार आहे. सहावर थांबू नका. प्रियानो, सहावर थांबू नका, कारण आता वचनदत्त देशात जाण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. देवाचं अभिवचन आणि आशीर्वाद तुमच्या बाबतीत पूर्ण होण्याची वेळ जवळ आलेली आहे. होय, 7व्या दिवशी भिंत पडली, त्यावेळेस सर्व लोक यरीहोत जाऊन त्या ठिकाणी ते हस्तगत करू शकले. तसंच देवाची जी सर्व अभिवचनं तुम्हाला दिलेली आहेत, जे आशीर्वाद तुमच्यावर आलेला आहे, तो वेळ जवळ आलेला आहे. सहावर थांबू नका. सहावर थांबू नका, कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जवळ आलेलं आहे. प्रभूचं द्वितीय आगमन समीप आलेलं आहे. काळ शेवटला आहे. आपण युगाच्या समाप्तीस आलेलो आहोत. आणि म्हणून जे आतापर्यंत तुम्ही धीर धरलेला आहे, पहिली फेरी मारली, दुसरी फेरी मारली, 6 फेऱ्या तुम्ही मारलेल्या आहेत, आता तुम्ही कष्टी होऊ नका, भाराक्रांत होऊ नका, सहावर थांबू नका, कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त येऊन आम्हाला वचनदत्त देशात, म्हणजे स्वर्गीय राज्यात, सार्वकालिक जीवनात तो आम्हाला घेऊन जाणार आहे. सहावर थांबू नका. एक मोठा धडा आज आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत आहे. सहावर थांबू नका, पुढे चला. इब्री लोकास पत्राचा लेखक 10वा अध्याय 35व्या वचनात तो म्हणतो, म्हणून धैर्य सोडू नका, कारण त्याचं प्रतिफळ मोठं आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागावं आणि वचनानुसार तुम्हाला सर्व गोष्टीची फलप्राप्ती व्हावी, म्हणून तुम्हाला सहनशीलतेचं अगत्य आहे. आणि पुढे तो म्हणतो, अगदी थोडा वेळ उरलेला आहे. फार महत्वाचं वचन आहे प्रियानो. तो म्हणतो, अगदी थोडा वेळ उरलेला आहे. पहा, आता विजय समीप आलेला आहे, वेळ थोडा उरलेला आहे. तुम्ही 6 फेऱ्या मारल्यात, मला ठाऊक आहे. तुम्ही थकलेला आहात, भागलेला आहात, दमलेला आहात, भाराक्रांत झालेला आहात, परंतु अगदी थोडा वेळ उरलेला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर लावणार नाही. म्हणून सहावर थांबू नका. देवाचं येणं समीप आलेलं आहे, अगदी थोडा वेळ उरलेला आहे. म्हणून एकच तुम्हाला विचारणं आहे, चिंताक्रांत होऊ नका, कष्टी होऊ नका, सहावर थांबू नका, पुढे चला. प्रार्थना करूयात. परमेश्वर, आज तुझं वचन आम्हाला नव्याने प्राप्त झालेलं आहे. हो प्रभू, संकटात असताना, अडीअडचणीत असताना आम्ही हवाल दिला नव्हता, कष्ट नव्हता, तुझ्यावर आपला भार आणि भिस्त टाकावी. होय परमेश्वर, आम्ही सहावरच थांबू नये, कारण विजय जवळ आलेला आहे. पापाची भिंत पडण्याचा समय जवळ आलेला आहे. वचनदत्त देशामध्ये जाण्याचा समय जवळ आलेला आहे. तुझं द्वितीय आगमन समीप आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सहावरच न थांबता, न थकता, न भागता तुझ्याबरोबर येण्यासाठी आम्ही सज्ज व्हावं, म्हणून आपण प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी प्रेषिता. यावेळेस आदिवंदन देवा तुला हे गीत आपण गाणार आहोत. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा.
तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. हरी टेकताना लेकराला सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या